समोहं सर्वभूतेषु न वेद्वेष्योऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. तो मी पुससी कैसा तरी जो सर्वभूती सदा सरिसा जेथ आपपरू ऐसा भागू नाही. जे ऐसिया माते जाणोनी अहंकाराचा कुरुठा मोडोनी जे जीवे कर्मे करूनी माते भजले ते वर्तत दिसती देही परिते देही ना माझ्या ठाई. आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे सविस्तर वटत्व जैसे बीजकणिके माझी असे आणि बीजकणू वसे वटी जेवी. तेवी आम्हा तया परस्परे बाहेर नामाचीची अंतरे वाचून आतुवट वस्तू विचारे मी ते चिते. आता जायांचे जैसे लेणे अंगावरी आहाच वाणे तैसे देह धरणे उदासतयांचे. परिमळू निघालिया पवना पाठी मागे वोस फूल राहे देठी तैसे आयुष्याची ये मुठी केवळ देह. येर अवष्टंभुजो आघवा तो आरूढोनी मद्भावा मजजी आतु पांडवा पैठा जाहाला. अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेव समन्तव्यः सम्यक् व्यवसितो हि सः. ऐसे भजतेनि प्रेम भावे जया शरीर ही पाठी न पवे तेणे भलतया भावे जातीचिया. आणि आचरण पाहाता सुभटा तो दुष्कृताचा कीर सेल वाटा परिजीवित वेचिले चोहटा भक्तीचिया की. अगा अंतीचिया मती साचपण पुढिले गती म्हणून जीवित जेणे भक्ती दिधले शेखी. तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमुची अवधारी जैसा बुडाला महापुरी न मरतु निघाला. तयाचे जीवित ऐलथडिये आले म्हणून बुडाले पण जेवी वाया गेले तेवी नुरेचे पाप केले शेवटलिये भक्ती. या लागी दुष्कृती जरी जाहला तरी अनुताप तीर्थी न्हाला न्हाऊनी मज आतु आला सर्व भावे. तरी आता पवित्र तयाचे चिकुळ आभिजात्य तेची निर्मळ जन्मले याचे फळ तयासीच जोडले. तो सकळ ही पढिन्नला तपे तोची तपिन्नला अष्टांग अभ्यासिला योगु तेणे. हे असो बहुत पार्था तो उतरला कर्मे सर्वथा जयाची अखंड गा आस्था मजची लागी. अवधिया मनोबुद्धीचिया राहटी भरोनी एकनिष्ठेची पेटी मज माझी किरीटी निक्षेपिली जेणे. क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. तो आता अवसरे मजसारिखा होईल ऐसा हनभाव तुझ जाईल. हा गा अमृता आत राहील तया मरण कैसे. पै सूर्य जे वेळा नुदैजे तया वेळा की रात्री म्हणिजे तेवी माझी ये भक्ती वीण जे कीजे ते महापाप नोहे. म्हणून तयाचिया चित्ता माझी जवळिक पांडुसुता तेव्हाची तो तत्वता स्वरूप माझे. जैसा दीपे दीपुला विजे तेथ आदिल कोण हे नोळखिजे तैसा सर्वस्वे जो मज भजे तो मीची होऊन ठाके. मग माझी नित्य शांती तया दशा तेची कांती किंबहुना जिती माझे निजीवे. एथ पार्था पुढत पुढती तेची ते सांगो किती जरी मिया चाड तरी भक्ती न विसंबिजे गा. अगा कुळाचिया चोखटपणा न लगा आभिजात्य झणेश लाघा व्युत्पत्तीचा वाउगा सोसुका वाहावा. का रूपवयसा माझा आथिलेपणे का गाजा एक भाव नाही माझा तरी पाल्हाळते. कणे विणसोपटे कणसे दाटली घनदाटे काय करावे गोमटे वोस नगर. ना तरी सरोवर आटले राणी दुःखिया दुःखी भेटले का वांझ फुली फुलले झाड जैसे. तैसे सकळते वैभव अथवा कुळ जाती गौरव जैसे शरीर आहे सावेव परिजीवची नाही. तैसे माझी ये भक्ती विण जळो ते जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काई. पै हिवराची दाट सावली सज्जनी जैसी वाळिली तैसी पुण्ये डावलूनी गेली अभक्ताते. निंब निंबोळिया मोडोनी आला तरी तो कावळियासीची सुकाळू जाहला तैसा भक्तिहीनु वाढिन्नला
दोषाची लागी. का षड्रस खापरी वाढिले, वाढूनी चोहटा ठेविले, ते सुनियाचा ऐसे झाले जिया परी. तैसे भक्तिहीनाचे जिणे, जो स्वप्नीही परिसुकृत नेणे, तेणे संसार दुःखासी भाणे वोगरिले. म्हणून कुळ उत्तम नोहावे, जाती अंत्यजही व्हावे, वरी देहाचे निनावे, पशुचेही लाभो. पाहे पा सावजे हातिरू धरिले, तेणे तया काकुळते माते स्मरिले, की तयाचे पशुत्व वावो जाहले, पावलिया माते. मां हि पार्थौ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः, स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्. अगा नावे घेता वोखटी, जे आघवे या अधमाचिये शेवटी, तिये पापयोनी ही किरीटी जन्मले जे. ते पापयोनी मूढ, मूर्ख जैसे का दगड, परी माझ्या ठाई दृढ सर्व भावे. जयांचिये वाचे माझे आलाप, दृष्टीभोगी माझेची रूप, जयाचे मन संकल्प माझाची वाहे. माझिया कीर्ती विण, जयांचे रीते नाही श्रवण, जया सर्वांगी भूषण माझी सेवा. जयांचे ज्ञान विशो नेणे, जाणीव मज एका तेची जाणे, जया ऐसे लाभे तरी जिणे एरवी मरण. ऐसा आघवाची परी पांडवा, जिही आपुलिया सर्व भावा, जिया वया लागी बोलावा मीची केला. ते पापयोनीही हो तुका, ते श्रुताधीतही न हो तुका, परिमजसी तुकिता तुका तुटी नाही. पाहे पा भक्तीचेनी आथिलेपणे, दैत्yi देवा आणिले उणे, माझे नृसिंहत्व लेणे जयाची ये महिमे. तो प्रल्हादुगा मजसाठी, घेता बहुते सदा किरीटी, काजे मिया द्यावे ते गोष्टी तयाचिया जोडे. एरवी दैत्यकुळ साचोकारे, परी इंद्रही सरी न लाहे उपरे, म्हणून भक्तिगा एथ सरे जाती अप्रमाण. राजाज्ञेची अक्षरे आहाती, तिये चामा एका जया पडती, तया चामासाठी जोडती सकळ वस्तू. वाचूनी सोने रुपे प्रमाण नोहे, एथ राजाज्ञाची समर्थ आहे, तेची चाम एक जैल आहे, तेणे विकती आघवी. तैसे उत्तमत्व तैची तरे, तैची सर्वज्ञता सरे, जै मनोबुद्धी भरे माझेनी प्रेमे. म्हणून कुळ जाती वर्ण, हे आघवेची गा अकारण, एथ अर्जुना माझे पण सार्थक एक. तेची भलतेणे भावे, मन मज आतू येते होवावे, आले तरी आघवे मागील वावो. जैसे तवची वहाळ वोहळ, जव न पवती गंगाजळ, मग होऊनी ठाकती केवळ गंगारूप. का खैर चंदन काष्ठे, हे विवंचना तवची घटे, जव न घापती एकवटे अग्नी माझी. तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया, का शूद्र अंत्यजादी इया, जाती तवची वेगळा लिया, जवन पवती माते. मग जाती व्यक्ती पडे बिंदुले, जेव्हा भावे होती मज मीनले, जैसे लवणकण घातले सागरा माझी. तववरी नद नदींची नावे, तवची पूर्ण पश्चिमेचे यावे, जवन येती आघवे समुद्रा माझी. हेची कवणे एके मिसे, चित्त माझे ठाई प्रवेशे, ये तुले हो मग आपैसे मिची होणे असे. अगावरी फोडावया लागी, लोहो मिळो का परिसाचे आंगी, काजे मिळतीये प्रसंगी सोनेची होईल. पाहे पा वालभाचे निव्याजे, तिया व्रजांगनांची निजे, मज मीनलिया काय माझे स्वरूप नव्हती. ना तरी भयाचे निमिसे, माते न पविजेची काय कंसे, की अखंड वैरवशे चैद्यादिकी. अगा सोयरेपणेची पांडवा, माझे सायुज्य यादवा, की ममत्वे वसुदेवादिका सकळा. नारदा ध्रुवा अक्रूरा, शुका हन सनत्कुमारा, या भक्ती मी धनुर्धरा प्राप्यु जैसा. तैसाची गोपिकांसी कामे, तया कंसा भय संभ्रमे, येरा घातके मनोधर्मे शिशुपालादिका. अगामी एकलाणीचे खागे, मज येवो ये भलते निमार्गे, भक्ती का विषय विरागे अथवा वैरे. म्हणून पार्था पाही, प्रवेशावया माझ्या ठाई, उपायांची नाही वाणी एथ. आणि भलतिया जाती जन्मावे, मग भजिजे का विरोधावे,
परिभक्त का वैरिया व्हावे माझी याची. अगा कवणे एके बोले माझे पण जरी जाहाले, तरी मी होणे आले हाता निरुते. या लागी पापयोनीही अर्जुना, का वैश्य शूद्र अंगना, माते भजता सदना माझी या येती. किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा, अनित्यमसुखं लोकम् इमं प्राप्य भजस्व माम्. मग वर्णा माझी छत्र चामर, स्वर्ग जयांचे अग्रहार, मंत्रविद्येसी माहेर ब्राह्मण जे. पृथ्वी तळींचे देव जे, तपोवतार सावयव, सकळ तीर्थासी दैव उदयले जे. जेथ अखंड वसिजे यागी, जे वेदांची वज्रांगी, जयांची ये दिठीची या उत्संगी मंगळ वाढे. जयांची ये आस्थेचे निवोले, सत्कर्म पाल्हाळी गेले, संकल्पे सत्य जियाले जयांचे निगा बोले. अग्निसी आयुष्य जाहाले, म्हणून समुद्रे पाणी आपुले, दिधले याची प्रीती. मिया लक्ष्मी डावलोनी केली परवती, फेडोनी कौस्तुभ घेतला हाती. मग बोडवली वक्षस्थळाची वाखती, चरणरजा आझुनी पाऊलाची मुद्रा. मी हृदयी वाहे गा सुभद्रा, जे आपुलिया दैव समुद्रा जतने लागी. जयांचा कोप सुभटा, काळाग्निरुद्राचा वसवटा, जयांचे प्रसादी फुकटा जोडती सिद्धी. ऐसे पुण्यपुंज जे ब्राह्मण, आणि माझ्या ठाई अतिनिपुण. आता माते पावती हे कवण समर्थावे. पाहे पा चंदनाचे नि अंगा निळे, शिवतिले निंब होते जे जवळे. तिही निर्जीवी ही देवांची निडळे बैसणी केली. मग तो चंदनु तेथ नपवे, ऐसे मनी कैसे निधरावे. अथवा पातला हे समर्थावे, तेव्हा काई साच. जेथ निववील ऐशिया आशा, हरे चंद्रमा आधा ऐसा. वाहिजतसे शिरसा निरंतर, तेथ निवविता आणि सगळा. परिमळे चंद्राहून आगळा, तो चंदनुकेवी अवलीळा सर्वांगीन बैसे. का रथ्योदके जियेचिये कासे, लागलिया समुद्र जाली अनायासे. तिये गंगे सिकाय अनारिसे गत्यंतरसे. म्हणून राजर्षिका ब्राह्मण, जया गतिमती मीची शरण्य. तया त्रिशुद्धी मीच निर्वाण, स्थिती ही मीची. या लागी शतजर्जर नावे, रिगोनिके विनिश्चिंत हो आवे. कैसेनी उघडिया असावे शस्त्रवर्षी, अंगावरी पडता पाषाण. न सुवावे केवी वोडण, रोगे दाटला आणि उदासपण बोख देसी. जेथ चहूकडे जळत वणवा, तेथून न निगिजे केवी पांडवा. तेवी लोका येऊनी सोपद्रवा, केवी न भजिजे माते. अगा माते न भजावया लागी, कवण बळपा आपुलिये आंगी. काई घरी की भोगी निश्चिंती केली. नातरी विद्या की वयसा, यया प्राणियासी हा ऐसा. मजन भजता भरवसा, सुखाचा कोण. तरी भोग्य जात जेतुले, ते एका देहाची या निकिया लागले. आणि एथ देह तव असे पडिले, काळाची ये तोंडी. बाप दुःखाचे केणे सुटले, जेथ मरणाचे भरे लोटले. तिये मृत्युलोकीची ये असे घडले, हाट वेळे येणे. आता सुखेसी जीविता, कैची ग्राहिकी किजेल पांडुसुता. काय राखोंडी फुंकिता दीपू लागे. अगा विषाचे कांदे वाटुनी, जो रसु घेई जे पिळुनी. तया नाम अमृत ठेवुनी, जैसे अमर होणे. तेवी विषयांचे जे सुख, ते केवळ परम दुःख. परिकाई की जे मूर्ख, न सेविता न सरे. काशीस खांडूनी आपुले, पायींच्या खती बांधिले. तैसे मृत्युलोकींचे भले आहे आघवे. म्हणून मृत्युलोकी सुखाची कहाणी, ऐकिजेल कवणाची ये श्रवणी. कैची सुखनिद्रा आंथरुणी इंगळांच्या. जिये लोकींचा चंद्रुक्षय रोगी, जेथ उदयो होय असता लागी. दुःख लेऊनी सुखाची आंगी, सळित जगाते. जेथ मंगळाची या अंकुरी, सवेची अमंगळाची पडे पोहरी. मृत्यू उदराची या परिवरी, गर्भुगिवसी. जे नाही तया ते चिंतवी, तव तेची नेई जे गंधर्वी.
गेलियाची कवणे गावी शुद्धी न लगे. अगागी वसिता आघवा वाटी परतले पाऊलची नाही किरीटी. सैंघ निमालियाची या गोठी तिये पुराणे जेथींची. जेथींची ये अनित्यतेची थोरी करितया ब्रह्मयाचे आयुष्य वेरी. कैसे नाही होणे अवधारी निपटूनिया. ऐसी लोकींची जिये नांदणूक तेथ जन्मले आधी जे लोक. तयांची निश्चिंतीचे कौतुक दिसत असे. पै दृष्टाची ये जोडी लागी भांडवल न सुटे कवडी. जेथ सर्वस्वे हानी तेथ कोडी वेचिती गा. जो बहुवे विषय विलासे गुंफे तो म्हणती उवाई पडिला सापे. जो अभिलाष भारे दडपे तया ते सज्ञान म्हणती. जयाचे आयुष्य धाकुटे होय बळप्रज्ञा जिरवनी जाय. तयाचे नमस्कारिती पाय वडील म्हणूनी. जव जव बाळ बळिया वाढे तव तव भोजे नाचती कोडे. आयुष्य निमाले आंतुलियेकडे ते ग्लानीची नाही. जन्मलिया दिवस दिवसे हो लागे काळाचे ऐसे. की वाढती करीती उल्हासे उभवती गुढिया. अगामरहा बोलून साहती आणि मेलिया तरी रडती. परी असते जात न गणिती गहिसपणे. दरदुर सापे गिळिजतू आहे उभा की तो मासिया वेंटाळी जिभा. तैसे प्राणिये कवणा लाभा वाढविती तृष्णा. आहा कटकटा हे वोखटे इये मृत्युलोकींचे उफराटे. एथ अर्जुना जरी अवचटे जन्मलासी तू. तरी झडझडोनी वहिला निघ इये भक्तीची ये वाटे लाग. जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु. मामे वैश्यसि युक्त्वैवम् आत्मानं मत्परायणः. ओम तत्सत् इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्या राजगुह्ययोगो नाम 9मोऽध्यायः. तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेमधरी. सर्वत्र नमस्कारी मज एकाते. माझे ने अनुसंधाने देख संकल्प जाळणे निशेख. मद्याजी चोख याची नाव ऐसा मी या आथिला होसी. तेथ माझी याची स्वरूपा पावसी. हे अंतःकरणींचे तुझपासी बोलिजत असे. अगा आघविया चोरिया आपुले. जे सर्वस्व आम्ही असे ठेविले ते पावोनी सुख संचले होवो निठासी. ऐसे सावळेनी परब्रह्मे भक्त काम कल्पद्रुमे. बोलिले आत्मारामे संजयो म्हणे. अहो ऐकिजत असे की अवधारा तव इया बोला निवांत म्हातारा. जैसा म्हैसा नुठी कापुरा तैसा उगाची असे. तेथ संजये माथा तुकिला. आहा अमृताचा पाऊस वर्षला. की हा एथ असतुची गेला सेजिया गावा. तरी दातारुहा आमुचा म्हणून हे बोलता मळेल वाचा. काय की जेल ययाचा स्वभावोची ऐसा. परिबाप भाग्य माझे जे वृत्तांत सांगावयाचे निव्याजे. कैसा रक्षिलो मुनिराजे श्री व्यासदेवे. ये तुले हे वाड सायासे जव बोलत असे दृढ मानसे. तवन धरवेची आपुलिया ऐसे सात्विके केले. चित्त चाकाटले आटू घेत वाचा पांगुळली जेथींची तेथ. आपाद कंचुकित रोमांच आले. अर्धोन्मीलित डोळे वर्षताती आनंद जळे. आतुलिया सुखोर्मीचे निबळे बाहेरी कापे. पै आघवाची रोममूळी आली स्वेदकणिका निर्मळी. लेईला मोतियांची कडियाळी आवडे तैसा. ऐसा महासुखाचे नि अतिरसे. जेथ आटणी हो पाहे जीवदशे. तेथ निरोपिले व्यासे ते नेदीची हो. आणिक श्रीकृष्णाचे बोलणे घोकरी आले श्रवणे. की देहस्मृतीचा तेणे वापसा केला. तेव्हा नेत्रींचे जळ विसर्जी सर्वांगांचा स्वेदू परिमार्जी. तेवीची अवधारा म्हणे होजी धृतराष्ट्राते. आता श्रीकृष्ण वाक्य बीजा निवाडू आणि संजय सात्विकाचा बिवडू.
म्हणून श्रोतया होईल सुरवाडू प्रमेय पिकाचा. अहो अळुमाळ अवधान देयावे, येतुलेनी आनंदाचे राशीवरी बैसावे. बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ, म्हणून विभूतींचा ठाव अर्जुना दावील सिद्धांचा राव. तो ऐक म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. अध्याय 10. ओम नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परापरम प्रमदा विलासिया. नमो संसारतम सूर्या अपरिमिता परमवीर्या तरुणतमतुर्या ललनलीला. नमो जगदखिल पालना मंगळमणिनिधाना सज्जनवनचंदना आराध्यलिंगा. नमो चतुरचित्तचकोरचंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्मथ मन्मथा. नमो सुभाव भजन भाजना भवे भकुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. तुमचा अनुग्रहो गणेशु जै दे आपुला सौरसु तै सारस्वती प्रवेशु बाळकाही याथी. जी दैविकी उदारा वाचा जै उद्देशु दे नाभिकाराचा तै नवरस सुधाब्धीचा ठावो लाभे. जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुकेयात अंगीकारी तो वाचस्पतीशी करी प्रबंधु होडा. हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्मकरू माथा पारुखे तो जीवची परितुके महेशेशी. एवढे जिये महिमेचे करणे ते वाचा बळे वानू मी कवणे. का सूर्याची या आंगा उठणे लागत असे केउता कल्पतरुवरी फुलवरा. कायसेनी पाहुणे रुक्षीरसागरा कवणे वासी कापुरा सुवासुदेवो. चंदना ते कायसेनी चर्चावे अमृता ते केउते रांधावे. गगनावरी उभवावे घडे केवी तैसे श्री गुरुचे महिमान. आकळिते के असे साधन हे जाणोनी मिया नमन निवांत केले. जरी प्रज्ञेचे नि आथिलेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल. का साडे पंधरया रजतवणी तैशी स्तुतीची बोलणी. उगियाची माथा ठेविजे चरणी हेची भले. मग म्हणितले जी स्वामी भले नि ममत्वे देखिले तुम्ही. म्हणून कृष्णार्जुन संगमी प्रयागवटु जाहलो. मागा दूध दे म्हणतलियासाठी आघविया क्षीराब्धीची करूनी वाटी. उपमन्यू पुढे धूर्जटी ठेविली जैसी. नातरी वैकुंठ पीठ नायके वृसला ध्रुव कवतिके. बुझाविला देऊनी भातुके ध्रुवपदाचे. तैसी जे ब्रह्मविद्या रावो सकळ शास्त्रांचा विसवता ठावो. ते भगवद्गीता वोविये गावो ऐसे केले. जे बोलणियाचे राणी हिंडता नायकी जे फळलिया अक्षराची वार्ता. परिते वाचाची केली कल्पलता विवेकाची. होती देहबुद्धी एकसरी ते आनंद भांडारा केली वोवरी. मन गीतार्थ सागरी जळशयन झाले. ऐसे एक एक देवाचे करणे ते अपार बोलो केवी मी जाणे. तरी अनुवादलो धीटपणे ते उपसाही जोजी. आता आपुलेनी कृपा प्रसादे मिया भगवद्गीता वोवी प्रबंधे. पूर्वखंड विनोदे वाखाणिले. प्रथमी अर्जुनाचा विषादू दुजी बोलिला योग विशदू. परिसांख्य बुद्धीसी भेदू दाऊनिया. तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले तेची चतुर्थी ज्ञानेशी प्रगटिले. पंचमी गभरिले योगतत्व तेची षष्ठा माजी प्रगट. आसना लागो निस्पष्ट जीवात्मभाव एकवट होती जेणे. तैसी जे योगस्थिती आणि योगभ्रष्टा जे गती ते आघवीची उपपत्ती सांगितली षष्ठी. तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी करूनी भजती जे पुरुषोत्तमी ते बोलिले चारही.
पाठी सप्त प्रश्न विधी बोलोनि प्रयाण समय बुद्धी एवं सकळ वाक्यावधी अष्टमाध्यायी मग शब्द ब्रह्मी असंख्याके जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारते एके लक्षे जोडे तिये आघवाची जे महाभारती ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती आणि जो अभिप्रावो सातेशती तो एकलाची नवमी म्हणोनी नवमीची या अभिप्राया सहसा मुद्रा लावावया बिहाला मी काही वाया गर्व करू अहो गुळा साखरे माले याचे हे बांधे तरी एकाची रसाचे परिस्वाद गोडियेचे आन आन जैसे एक जाणोनिया बोलती एक ठाये ठावो जाणविती एक जाणो जाता हारपती जाणते गुणेशी तैसे अध्याय हे गीतेचे परी अनिर्वाच्य पण नवमाचे तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू अहो एकाची शाटी तपिन्नली एकी सृष्टीवरी सृष्टी केली एकी पाषाणी पाऊनी उतरली समुद्री कटके एकी आकाशी सूर्याते धरिले एकी चुळीची सागराते भरिले तैसे मज मुकया करवी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही परी हे असो एथ ऐसे राम रावण झुंजिन्नले कैसे राम रावण जैसे मीनले समरी तैसे नवमी कृष्णाचे बोलणे ते नवमीची याची ऐसे मी म्हणे या निवाडा तत्वज्ञ जाणे जया गीतार्थु हाती एवं नवही अध्याय पहिले मिया मती सारिखे वाखाणिले आता उत्तरखंड उवाइले ग्रंथाचे ऐका जेथ विभूती प्रतिविभूती प्रस्तुत अर्जुना सांगिजेती ते विदग्धा रसवृत्ती म्हणी पैल कथा देशीयेचे निनागरपणे शांत शृंगारा ते जिणे तरी ओविया होती लेणे साहित्यासी मूळ ग्रंथीची या संस्कृता वरी मराठी नीट पढता अभिप्राय मानलिया उचिता कवण भूमी हे न चोजवे जैसे अंगाचे निसुंदरपणे लेणिया अंगची होय लेणे तेथ अलंकारिले कवण कवणे हे निर्वचेना तैसी देशी आणि संस्कृत वाणी एका भावार्थाच्या सुखासनी शोभती आयणी चोखट आईका उठावलिया भावारूप करिता रसवृत्तीचे लागे वडप चातुर्य म्हणे पडप जोडले आम्हा तैसे देशीयेचे लावण्य हिरोनी आणिले तारुण्य मग रचिले अगण्य गीता तत्व जो चराचर परमगुरु चतुरचित्त चमत्कारू तो ऐका यादवेश्वरू बोलता जाहला ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे ऐसे बोलिले श्रीहरी तेणे अर्जुना आघवियाची मातु अंतःकरणे धडवता आहासी श्री भगवानुवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानची पाहिले परिटाचे नव्हे भले पुरते आहे घटी थोडेसे उदक घालिजे तेने नगळे तरी वरिता भरिजे ऐसा परिसौनी पाहिलासी तव परिसविजे ऐसेची होतसे पहिले अवचितयावरी सर्वस्व सांडिजे मग चोख तरी तोची भांडारी कीजे तैसा किरीटी तू आता माझे निजधामकी ऐसे अर्जुना येऊते सर्वेश्वरे पाहोनी बोलिले अत्यादरे गिरी देखोनी सुभरे मेघु जैसा तैसा कृपाळुवांचा रावो म्हणे आईके गा महाबाहो सांगितलाची अभिप्रावो सांगेन पुढती पै प्रतिवर्षी क्षेत्र पेरिजे पिकाची जवजव वाढी देखिजे तव तव नुबगिजे वाहो करिता पुढत पुढती पुटे देता जोडे वानियेची अधिकता म्हणोनी सोने पांडुसुता शोधूची आवडे तैसे एक पार्था तुझ आभार नाही सर्वथा आम्ही आपुलियाची स्वार्था बोलो पुढती जैसे बाळका लेव विजे लेणे ते शृंगारा ते काई जाणे परिते सुखाचे सोहळे भोगणे माऊलिये दिठी तैसे तुझे हित आघवे जव जव का तुझ फावे तव तव आमचे सुख दुणावे ऐसे आहे आता अर्जुना असो हे विकडी
मज उघड तुझी आवडी, म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे. आम्हा येतुलियाची कारणे, तेची ते तुझशी बोलणे. पर्यसो हे अंतःकरणे, अवधान देई. तरी ऐके गा सुवर्म, वाक्य माझे परम. जे अक्षरे लेऊनी परब्रह्म, तुझ खेवासी आले. परी किरीटी तू माते, नेणसी ना निरुते. तरी तो गाजो मी येथे, ते विश्वची हे. न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः. अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. एथ वेद मुके झाले, मन पवन पांगुळले. राती विण मावळले, रविशशी जेथ. आगा उदरींचा गर्भु जैसा, न देखे आपुलिये मातेची वयसा. मी आघवे या देवा तैसा, नेणवे कही. आणि जळचरा उदधीचे मान, मशका नोलांडवेची गगन. तेवी महर्षींचे ज्ञान, न देखेची माते. मी कवण पाके तुला, कवणाचा कै जाहला. या निरुती करिता बोला, कल्प गेले. काजे महर्षी आणि या देवा, येरा भूत जाता सर्वा. मी आदि म्हणून पांडवा, अवघड जाणता. उतरले उदक पर्वत वळघे, जरी झाड वाढत मुळी लागे. तरी मिया झाले निजगे, जाणीजे माते. का गाभेवणे वटुगी वसवे, जरी तरंगी सागरू साठवे. का परमाणू माझी सामावे, भूगोलुहा. तरी मिया जालिया जीवा, महर्षी अथवा देवा. माते जाणावया होआवा, अवकाशुगा. यो माम जमनादिंच वेत्ति लोकमहेश्वरम्. असम्मूढः समर्थ्येषु सर्वपापैः प्रमुच्यते. ऐसा ही जरी विपाये, सांडूनी पुढील पाये. सर्वेंद्रियासी होये, पाठीमोराजो. प्रवर्तलाही वेगी बहुडे, देह सांडूनी मागिलीकडे. महाभूतांची या चढे, माथयावरी. तेथ राहो निठाय ठिके, स्वप्रकाशे चोखे. अजत्व माझे देखे, आपुलिया डोळा. मी आदिसी परू, सकळ लोक महेश्वरू. ऐसिया माते जो नरू, या परी जाणे. तो पाषाणा माझी परिसु, जैसा रसा आतु सिद्धरसु. तैसा मनुष्या आतु तो अंशु, माझाची जाण. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ. येर माणूसपण ते भांब, लौकिक भागू. अगा अवचिता कापुरा, माझी सापडला हिरा. तरी पडिलिया नीरा, नागवे की तो. तैसा मनुष्य लोका आतु, तो जरी जाहला प्राकृतू. तरी प्रकृती दोषाची मातू, नेणेची की. तो आपसयाची सांडीजे पापी, जैसा जळत चंदनु सरपी. तेवी माते जाणे तो संकल्पी, वर्जू निघापे. तेची आमुते कैसे जाणीजे, ऐसे कल्पी जरी चित्त तुझे. तरी मी ऐसा हे माझे, भाव ऐके. बुद्धिर्ज्ञानमसम्मोह, क्षमा सत्यं दमः शमः. सुखं दुःखं भवो भावो, भयं च भयमेव च. अहिंसा समता तुष्टिस्, तपोदानं यशो यशः. भवन्ति भावा भूतानां, मत्त एव पृथग्विधाः. जे वेगळा लिया भूती, सारिखे होऊनी प्रकृती. विखुरले आहे ती त्रिजगती, आघविये. तेथ प्रथम जाण बुद्धी, मग ज्ञान जे निरवधी. असम्मोह सहन सिद्धी, क्षमा सत्य. मग शमदम दोन्ही, सुख दुःख वर्ते जे जनी. अर्जुना भावा भाव मानी, भावाची माझी. पै भय आणि निर्भयता, अहिंसा आणि समता. तुष्टितप पांडुसुता, दान जेगा. अगा यश अपकीर्ती, हे जे भाव सर्वत्र दिसती. ते मजची पासूनी होती, सूताची ठाई. जैसी भूते आहाती सिनानी, तैसेची हेही वेगळाले मानी. एक उपजती माझ्या ज्ञानी, एक नेणती माते. प्रकाश आणि कडवसे, हे सूर्याची स्तव जैसे. प्रकाश उदयी दिसे, तम अस्तुसी. आणि माझे जाणणे नेणणे, ते तव भूताची या दैवाचे करणे. म्हणून भूती भावाचे होणे, विषम पडे. या परी माझी या भावी,
हे जीवसृष्टी आघवी गुंतली असे जाणावी पांडुकुमरा. आता इये सृष्टीचे पालक जया अधीन वर्तती लोक, ते अकरा भाव आणिक सांगेन तुझ. महर्षयः सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा, मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः. तरी आघवाची गुणी वृद्ध जे महर्षी माजी प्रबुद्ध, कश्यपादी प्रसिद्ध सप्त ऋषी आणिकही सांगिजतील, जे का 14 आतुल मुदल स्वयंभू मुख्य वडील चारी मनु. ऐसे हे 11 माझ्या मनी जाहाले धनुर्धरा, सृष्टीच्या व्यापारा लागोनिया. जै लोकांची व्यवस्था न पडे, जै या त्रिभुवनाचे काही न मांडे, तै महाभूतांचे दळवाडे अचुंबित असे. तैची हे जाहाले मग इही लोक केले, तेथ अध्यक्ष रचूनी ठेविले इही जन. म्हणोनी 11 हे राजा, मग येर जग यांची या प्रजा. एवं विश्व विस्तारू हा माझा ऐसेची जाण. पाहे पा आरंभी बीज एकले, मग तेची विरूढलिया बूड जाहाले. बूडी कोंभ निघाले खांदियांचे, खांदियापासूनी अनेका फुटलिया नाना शाखा. शाखास्तव देखा पल्लव पाने, पल्लवी फूल फळ. एवं वृक्षत्व जाले सकळ, ते निर्धारिता केवळ बीजची आघवे. तैसे मी एकची पहिले, मग मी तेची मनाते व्याले. तेथ सप्त ऋषी जाले आणि चारी मनु. इही लोकपाळ केले, लोकपाळी विविध लोक सृजिले. लोकापासून निपजले प्रजाजात. ऐसेनी हे विश्व येथे, मीचे विस्तारिलोसे निरुते. परिभावाचे निहाते माने जया. एतां विभूतिं योगञ्च मम यो वेत्ति तत्त्वतः, सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. या लागी सुभद्रापती हे भाव इया माझिया विभूती, आणि यांची या व्याप्ती व्यापिले जग. म्हणो निगा या परी ब्रह्मादी पिपीलिकावरी, मी वाचूनी दुसरी गोठी नाही. ऐसे जाणे जो साचे, तयाचेही रे जाहाले ज्ञानाचे. म्हणोनी उत्तमाधम भेदाचे दुःस्वप्न न देखे. मी माझिया विभूती, विभूती अधिष्ठिलिया व्यक्ती. हे आघवे योग प्रतीती एकची मानी. म्हणोनी निशंके येणे महायोगे, मज मीनला मनाचे नि आंगे. एथ संशय करणे न लगे, तो त्रिशुद्धी जाहला. काजे ऐसे किरीटी, माते भजे जो अभेदा दिठी. तयाचिये भजनाचे नाटी सूती मज. म्हणूनी अभेदे जो भक्तियोगू, तेथ शंका नाही नये खंगू. करिता ठेला तरी चांगू, ते सांगितले षष्ठी. तोची अभेदू कैसा, हे जाणावया मानसा. साध झाली तरी परियेसा, बोलिजेल. अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते, इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः. तरी मीची एक सर्वा, या जगा जन्म पांडवा. आणि मजची पासूनी आघवा निर्वाहो यांचा. कल्लोळ माळा अनेगा, जन्म जळीची पैगा. आणि तया जळची आश्रयो तरंगा, जीवन ही जळ. ऐसे आघवाची ठाई, तया जळची जेवी पाही. तैसा मी वाचूनी नाही विश्वी इये. ऐसिया व्यापका माते, मानूनी जे भजती भलतेथे. परिसाचो कारे उदिते प्रेम भावे. देश काळ वर्तमान, आघवे मजसी करूनी अभिन्न. जैसा वायू होऊनी गगन, गगनीची विचरे. ऐसे निजे निजज्ञानी, खेळत सुखे त्रिभुवनी. जगद्रूपा मनी साठवूनी माते. जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोगु निश्चित जाण माझा. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्तः परस्परं, कथयन्तः मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. चित्ते मीची जाहाले, मियाची प्राणे धाले. जीवो मरो विसरले बोधाचिया भुली. मग तया बोधाचे निमाजे, नाचती संवाद सुखाची भोजे. आता एकमेका घेपे दीजे बोधची वरी.
जैशी जवळिकेची सरोवरे उचंबळलिया कालवती परस्परे मग तरंगासी धवळारे तरंगची होती तैसी येर येरांची ये मिळणी पडत आनंद कल्लोळांची वेणी तेथ बोध बोधाची लेणी बोधेची मिरवी जैसे सूर्ये सूर्या ते वोवाळिले की चंद्रे चंद्रम्या क्षेम दिधले ना तरी सरिसे निपाडे मीनले दोन्ही वोघ तैसे प्रयाग होत सामरस्याचे वरी वोसाण तरत सात्विकाचे ते संवाद चतुष्पथींचे गणेश झाले तेव्हा तया महासुखाचे निभरे धावोनी देहाची ये गावा बाहेरे मिया धाले तेणे उद्गारे लागती गाजो पै गुरुशिष्यांची या एकांती जे अक्षरा एकाची वदंती ते मेघाची या परी त्रिजगती गर्जती सैंघ जैसी कमळकळिका झालेपणे हृदयींची या मकरंदा ते राखो नेणे देराया रंका पारणे आमोदाचे तैसेची माते विश्वी कथित कथिते नितोषे कथू विरसत मगतया विसरा माझी विरत आंगे जीवे ऐसे प्रेमाचे नि बहुवसपणे नाही राती दिवो जाणणे केले माझे सुख अव्यंगवाणे आपण पेयाजिही तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगन्तं येन मामुपयान्ति ते तया मगजे आम्ही काही द्यावे अर्जुना पाही ते ठाईचीच तिही घेतली सेल का जे ते जिया वाटा निगाले गा सुभटा ते सोय पाहोनी अभाटा स्वर्गापवर्ग का म्हणोनी तिही जे प्रेम धरिले तेची आमुचे देणे उपाईले परी आम्ही देयावे हेही केले तिहीची म्हणिपे आता यावरी ये तुले घडे जे तेची सुख आगळे वाढे आणि काळाची दृष्टी न पडे हे आम्हा करणे लढे याची या बाळका किरीटी गवसणी करून स्नेहाची या दिठी जैसी खेळता पाठोपाठी माऊली धावे ते जो जो खेळ दावी तो तो पुढे सोनयाच्या करून ठेवी तैसी उपास्तीची पदवी पोषित मी जाये जिये पदवीचेची पोषके ते माते पावती यथा सुखे हे पाळती मज विशेखे आवडे करू पैगा भक्तासी माझे कोड मज तयाचे अनन्य गतीची चाड काजे प्रेमळांचे साकड आमुचिया घरी पाहे पा स्वर्ग मोक्ष उपाईले दोन्ही मार्ग तयाचिये वाहणी केले आम्ही आंगही शेखी वेचिले लक्ष्मीयेसी परी आपण पेवीण जे एक ते तैसेची सुख साजुक सप्रेमळा लागी देख ठेविले जतन हा ठावो वरी किरीटी आम्ही प्रेमळू घेवो आपण यासाठी या बोली बोली जत गोठी तैसिया नहती गा तेषामेवानुकम्पार्थम् अहमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता म्हणून मज आत्मयाचा भाव जिही जियावया केला ठाव एक मी वाचून वावो येर मानिले जिही तया तत्वज्ञाचो खटा दिवी पोतासाची सुभटा मग मीची होऊन दिवटा पुढा पुढा चाले अज्ञानाची ये राती माझी तमाची मिळणी दाटती ते नाशू निघाली परवती तया करी नित्योदयो ऐसे प्रेमळाचे नि प्रियोत्तमे बोलिले जेथ पुरुषोत्तमे तेथ अर्जुन मनोधर्मे निवालो म्हणतसे हा होजी अवधारा भला केरू फेडिला संसारा जाहलो जननी जठरा जो हरा वेगळा प्रभू जी जन्मले पण आपुले हे आजी मिया डोळा देखिले जीवित हाता चढले आवडतसे आजी आयुष्या उजवण जाहली माझिया दैवा दशा उदयली जे वाक्य कृपा लाधली दैविके निमुखे आता येणे वचन तेजाकारे फिटले आतील बाहेरील आंधारे म्हणून देखतसे साचोकारे स्वरूप तुझे अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यम् आदिदेवमजं विभुम् तरी होसी गा तू परब्रह्म जे या महाभूता विसवते धाम पवित्र तू परम जगन्नाथा तू परमदैवत तिही देवा
तू पुरुषजी पंचविसावा, दिव्य तू प्रकृती भावा पहिली कडील. अनादिसिद्ध तू स्वामी, जो नाकळी जशी जन्मधर्मी, तो तू हे आम्ही जाणितले आता. तू या कालत्रयासी सूत्री, तू जीवकळेची अधिष्ठात्री, तू ब्रह्मकटाह धात्री, हे कळले पुढे. आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे. पै आणिकही एके परी प्रतीतीची येतसे थोरी, जे मागे ऐसेची ऋषीश्वरी सांगितले तू ते. परितया सांगितलियाचे साचपण, हे आता माझे देखतसे अंतःकरण. जे कृपा केली आपण म्हणोनी देवा, एरवी नारदू अखंड जवळा ये. तोही ऐसेची वचनी गाये, परी अर्थन बुजोनी ठाये, गीत सुखची ऐको. हा गा आंधळे यांच्या गावी, आपण पे प्रगटिले रवी. तरी तीही वोतपलीची घ्यावी, वाचूनी प्रकाशु कैचा. तेवी देवर्षी अध्यात्म गाता, आहाच रागांगेसी जे मधुरता. तेची फावे येर चित्ता, न लगेची काही. पै असिता देवलाचे निमुखे, मी एवं विधा तू ते आईके. परितै बुद्धी विषय विखे, घारिली होती. विषय विषाचा पडिपाडू, गोड परमार्थू लागे कडू. कडू विषय तो गोडू, जीवासी जाहला. आणि हे आणिकांचे काय सांगावे, राऊळा आपणची येऊनी व्यास देवे. तुझे स्वरूप आघवे, सर्वदा सांगिजे. परितो अंधारी चिंतामणी देखिला, जेवी नव्हे या बुद्धी उपेक्षिला. पाठी दिनोदयी ओळखिला, होय म्हणूनी. तैसी व्यासादिकांची बोलणी, तिया मजपाशी चित्रत्नांची आखाणी. परी उपेक्षिल्या जात होती या तरणी, तुझ वीण कृष्णा. सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव. नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान दानवाः. ते आता वाक्य सूर्य कर तुझे फाकले, आणि ऋषी मार्ग होते जे कथिले. तया आघवयांचे फिटले अनोळखपण. जी ज्ञानाचे बीज तयांचे वोल, माझी हृदय भूमिके पडिले सखोल. वरी इये कृपेची जाहली बोल, म्हणून संवाद फळेशी उठिले. अहो नारदादिका संता, त्यांची या उक्तिरूप सरिता. मी महोदधी जाहलो अनंता, संवाद सुखाचा. प्रभु आघवेनी येणे जन्मे, जिये पुण्ये केली मी या उत्तमे. तयांची नठकतीची अंगी कामे, सद्गुरु तुवा. एरवी वडील वडिलांचे निमुखे, मी सदा तुते कानी आईके. परिकृपा न किजेची तुवा एके, तव नेणवेची काही. म्हणून भाग्य जै सानुकूळ, जालिया केले उद्यम सदा सफळ. तैसे श्रुताधीत सकळ, गुरुकृपा साच. जी बन करू झाडे सिंपी जिवे साठी, पाडूनी जन्मे काढी आटी. परिफळेसी तैची भेटी, जै वसंतु पावे. अहो विषया जै वोहट पडे, तै मधुर ते मधुर आवडे. पै रसायने तै गोडे, आरोग्य देही.